मित्रांनो, तर आज आपण बघत आहोत सोयाबीन आणि आपण बनवूया सोयाबीनची मस्त अशी ग्रेव्हीवाली भाजी। चला मग सुरुवात करूया। मी गरम पाणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया आणि त्याच मिठामध्ये आपण हे सोयाबीन भिजवत घालूया जेणेकरून हे व्यवस्थित असे आपल्याला आता पाणी काढून घ्यायचं आहे। तर वाटपासाठी आपण कोथिंबीर, कांदा, एक कांदा घेतलेला आहे, टमाटा, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत। चला तर मग याचं वाटप करूया। तर आपलं वाटप हे तयार आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपण वाटण करून घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये भिजवलेल्या सोयाबीनचं आपल्याला अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे आपण मॅरिनेट जे केलेले बॅटर आहे, मॅरिनेट करण्यासाठी जे बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन टाकायचे आहे। व्यवस्थित असं आपण एकत्र मॅरिनेट केलेलं आहे। चला मग आता फोडणीची तयारी करूया। कढई तापत ठेवलेली आहे, तेल टाकून घेऊया। तेलामध्ये गरम मसाले टाकूया। गरम मसाल्यामध्ये काळी मिरी, जिरं, त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया। ते आपण ह्याच्यामध्ये एकत्र केलेलं आहे। आता आपण ह्याला 15 ते 20 मिनिटं एकत्र शिजू देऊया। 15 मिनिटं शिजवल्यानंतर भाजी सोयाबीनची एकदम तयार आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी तरी सुद्धा आलेली। तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाता बरोबर, कशा बरोबरही ट्राय करू शकता। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।